नादान. कार्तिक हाय. हाय. आता ही कोण आणि हिने मिठी का मारली कार्तिकला? हाय. कार्तिकची कीर्ती सगळ्यात वरती. अरे होतास कुठे? गोव्यावरून आल्यावर एकदाही कॉन्टॅक्ट केला नाहीस. मी तुला वेड्यासारखं कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होते आणि तुला माहितीये का, मी खूप मिस करत होते तुला. हाय. हाय सोनिया, तू इथे? का मी इथे आले ते तुला आवडलं नाहीये का? ओ, ही तुझी फॅमिली आहे. फॅमिली झाली असती पण तू तर सगळं माझं फॅमिली प्लॅनिंगच बिघडवलं. ग्रेट, म्हणजे मी करेक्ट वेळेवर आलीये. तुझ्या फॅमिली बरोबर जेवण. वाव. नाही 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 ऍक्च्युली ही माझी फॅमिली, माझी मैत्रीण आहे ही गायत्री. शी इज गायत्री. गायत्री ह्या उमा मॅडम, हे मिस्टर सदाशिव कीर्तने आणि हा तिचा लहान भाऊ तेजस. तेजस. गायत्री शी इज सोनिया. मला माहिती सोनिया. सदाशिव कीर्तने यांचं नाव मी ऐकलंय कुठेतरी. तुझी आता मैत्रीण भेटली आहे तर तू कॅरी ऑन. आम्ही आपलं आमचे. हो कार्तिक, चल आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया. नाही नाही, ऍक्च्युली मला घरी जाऊन लवकर झोपायचं आहे. लवकर झोपे, लवकर निजे. मला सकाळी जॉगिंगला जायचं असतं ना, त्यामुळे. हा. जॉगिंग? आणि तू कधीपासून? हे बघ, हे सगळं विसर आता. मी तुला रात्रभर झोपू देणार नाहीये. चल. अगं ऐक ना, मी काय म्हणतोय, चला बसा. बस 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 बस. अरे तुला आठवतंय का, आपण गोव्याला गेलेलो तेव्हा किती मजा केली होती. सोनिया सोनिया ऐक ना, काय काय चाललंय तुझं? काही नाही, चल आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ. आणि एक मिनिट थांब जरा. मला तुझ्यासोबत कुठेही यायचं नाहीये, कळलं? काय चाललंय? एकतर 2 वर्षात तू कधीच कॉल केला नाहीस आणि आता आपण भेटलोय तर प्रत्येक गोष्टीत नाही. एक्झॅक्टली 2 वर्षापूर्वी तुला गोव्याला भेटलो होतो ना, तीच माझी चूक झाली. तेव्हाच तू डोक्यात गेली होतीस माझ्या, आणि म्हणून मी तुला इथे आल्यावर एकदाही फोन केला नाही, कळलं? स्वीट हार्ट, माझं काही चुकलं असेल तर प्लीज मला माफ कर. माझी चूक झाली. तुझी चूक काहीच नव्हती, माझी चूक झाली. तुझ्याशी मैत्री केली नाही, ही माझी चूक आहे. सो प्लीज आता मला विसर आणि असं समज आपण कधी भेटलोच नव्हतो. ओके? एवढं रूडली का वागतोयस माझ्याशी? रूडली? तू आज जे काय दिवे लावलेस ना, त्यामुळे माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरलंय. ए बाई सोनिया, सी, मला मुलींशी असं बोलायला अजिबात आवडत नाही. तो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे तू मला बाकी मुलींसारखं ट्रीट करणार आहेस? सी लिसन, मी तुला रिक्वेस्ट करतो, प्लीज प्लीज निघून जा. ओके? अजून माझं डोकं फिरवू नकोस. कोण असेल ती मुलगी? कार्तिक सोबत नक्की काय कनेक्शन असेल तिचं? किती चिपकू होती ती. अरे पोरांनो, आता जेवायला आलोय ना, मग काय ती ऑर्डर द्या. घे ग. काय खाणार आहेस गायत्री? हं? काय खाणार आहेस? अगं तुम्हाला हवं ते तुम्ही ऑर्डर करा, मला असं काहीच नाही. नाही 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 नाही, हा दिवस खास तुझ्यासाठी आहे आणि तुझ्यासाठीच आपण हॉटेलमध्ये आलेले आहोत. तेव्हा तूच ऑर्डर करायची. तू जे मागवशील ते आम्ही सगळेजण खाऊ. तुला काय हवं ते वेगळं मागू शकतो. तुम्हाला आठवतंय, लहानपणी हॉटेलमध्ये गेलो की दोघंही ऑर्डर देण्यावरनं भांडायचे आणि आता नुसते चेहऱ्याकडे बघत बसले. होय
अरे दे ऑर्डर दे. हा नक्कीच माझ्या मनात आता काय चालू आहे याचाच अंदाज घेत असेल. ताई, मला माहितीये तुझ्या मनात त्या मुलीचाच विचार चालू आहे. आता मी त्या मुलीचा अजिबात विचार करणार नाही. मला काही घेणं देणं नाहीये तिच्याशी. आणि हो, त्या मुलीचा विचार करायचा नाही असं जरी तू ठरवलंस ना तरी ते तुला जमणार नाही, कारण तू कार्तिक मध्ये पूर्णपणे अडकलीस. काय झालं? तू काही म्हणालास का? नाही. असेच गप्प राहणार आहात का तुम्ही ऑर्डर देणार आहात? गायत्री, काय चाललंय तुझं? लक्ष कुठे आहे? दे ऑर्डर दे, भूक लागली आता मला. मग तुला आठवते आपण लग्नानंतरच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला याच हॉटेलमध्ये आलो होतो. हो, पण किती बदलली नाही जागा. हा, म्हणजे एकदम चकाचक पॉश करून टाकल्या. पदार्थ कदाचित बदललेले असतील. मला नाही वाटत तसं. गायत्री, हा? मग अशी कार्तिकला भेटली ती मुलगी कोण होती ग? नाही माहित मला. तर तिला काय विचारते? तिला कसं माहित असणार? अहो, असं काय करताय? एकाच कॉलेजातले ना म्हणून विचारलं. असेल कोणीतरी, त्याला काय घेणं देणं आहे. हा, पण जोडा मात्र मस्त दिसत होता एकदम. तसा मुलगा चांगला वाटला होता मला. अरे चांगलाच आहे तो. आता कधी कधी उद्धटासारखा वागतो, पण मनाने चांगला आहे पोरगा. हो ना, म्हणजे आता सुद्धा ती मुलगीच येऊन चिकटली त्याला. किती घट्ट मिठी मारली. मला वाटतं कार्तिकला बहुतेक आवडलं नाही ते. उमा, त्याचा कशाला एवढा विचार करते? अशा 100 मैत्रिणी असतील, तो प्रत्येकाशी कसा वागतोय याचा विचार करत बसणार आहोत का आपण? मग जाताना काय म्हणाली ऐकलंस ना? रात्रभर झोपू देणार नाही, म्हणजे रात्रभर हे लोक गप्पा मारत बसणार कुठेतरी जाऊन. तसं नाही, पण 4 माणसात मुलींनी असं वागणं शोभत नाही. हे बघ, आता दुसऱ्या मुलींनी कसं वागावं तो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे ग. आपली मुलगी आपल्या संस्कारांप्रमाणे वागते की नाही, बास त्याच्यातच आपण धन्यता मानायची. सगळ्यांकडनं नाही अपेक्षा करत बसायचं. अशा मुली बघितल्या ना की त्यांच्या घरच्यांनी या मुलींवर संस्कार केलेत की नाही हा प्रश्नच पडतो मला. हे बघ, दुसऱ्या कुठल्या मुलींचा आपण विचार करायची काय गरज आहे? त्यांच्यावर काय संस्कार झाले नाही झाले त्यांचं ते बघून घेतील. आपला ज्यांच्याशी संबंध येतो त्यांच्याबद्दलच आपण विचार करावा. त्या मुलीचा नाही, पण कार्तिकचा काहीतरी संबंध आहेच ना आपल्याशी. अरे काय संबंध असा काय आहे? आता हिच्या त्या डान्सच्या कॉम्पिटिशनला काहीतरी तो स्पॉन्सरर आहे का काय, कॉस्ट्युम्स वगैरे करतो, आणि सकाळी जॉगिंगला मला भेटतो कधी कधी. बस एवढाच संबंध आहे. तो काय गायत्री बरोबर लग्न करणार आहे? उगाच आपला विचार करत बसतेस. आणि हे त्याचं वैयक्तिक आयुष्य आहे. त्याच्या आयुष्यात त्यांनी काय करायचं हे त्याचं तो ठरवेल. बरं, आता दिवसभरामध्ये तुम्ही ऑर्डर देणार आहात का आपण निघून जाऊया? नाही. किती वेळ? बेटर. तेरे मेरे बीच में, हो तेरे मेरे बीच में कैसा है? हे हाय 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 गायत्री 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 हाय. ऐक ना, तू गुड मॉर्निंग, कशी आहेस? काय झालं, तू चिडली आहेस का माझ्यावर? अच्छा, आज तुझा मौन व्रत आहे का तू माझ्यावर चिडली आहेस? एक्सक्यूज मी, काही काम होतं? अगं
दिवसाची सुरुवात आहे, जरा असं प्रेमाने बोल ना. हा, आनंदी चेहरा. ठीक आहे, हा घे आनंद आणि तुला पाहून आलेलं आश्चर्य. हाय कार्तिक, कसा आहेस? सॉरी मगाशी मी तुला पाहिलं नाही. गायत्री, काय काय झालंय तुला? अगं, असं का? नाही आता असंच. बाय द वे, इथे काय करतोय? सहज का काही काम होतं? एक मिनिट. तू काय चाललंय? हा, आपण आत्ताच ओळखतो एकमेकांना, असं का बोलतेस? एक काम करू. आय एम सॉरी. तू आपण गाडीत बसून बोलूया का? बेटर, मी तुला कॉलेजला सोडतो. नाही नाही, मी जाईन एकटी. हा, बस झाले हा तुझी ऍक्टिंग आता. प्लीज यार, चल ना माझ्यासोबत. मी पण तुझ्याच कॉलेजला चाललोय. ओके, सो प्लीज, निदान आपल्याला बोलता येईल. प्लीज प्लीज. दुसरा काही पर्याय? आहे ना, आपण बसनी जाऊ शकतो, रिक्षाने जाऊ शकतो, किंवा लोकल चल. चालेल. म्युझिक. ऍक्च्युली काल काय झालं माहिती का, ती जी मुलगी भेटली होती ना, तिचं नाव आहे सोनिया. म्हणजे आम्ही बऱ्याच वर्षांनी भेटलो. खूप जुनी मैत्रीण होती ती. मलाही काही आठवत नव्हती ती फारशी. ऍक्च्युली काय झालं माहिती का, माझे आम्ही मित्र गोव्याला गेलो होतो, तर त्यातल्या एका मित्राची मैत्रीण होती ती, आणि मग अशीच ओळख वाढली होती. आणि मग मी काय म्हणतो, तू ऐकतेस का गायत्री? काय बोलतोय, ऐकतेस का? ती तुझी चांगली मैत्रीण असेल किंवा वाईट, मी काय करू? काय करायचं म्हणजे? असं कसं, म्हणजे तुला असा प्रश्न पडलाच असेल ना की नाही. कमॉन, खोटं बोलू नकोस. तुला काहीतरी फील झालंच असेल. हा, अजिबात नाही. ओके फाईन. तरी पण मला तुला सांगायचं आहे. एकतर काल एवढा वेळ मी तुझी रेस्टॉरंट मध्ये वाट बघत होतो, तू आली नाहीस, आणि आलीस तर घरदार घेऊन आली. आणि मला ऑलमोस्ट अटॅकच आला होता का? यात माझी काहीच चूक नाही. कशी काय? एक तर तू जे काही रेस्टॉरंटचं नाव सांगितलं होतंस ते माझ्या लक्षात नव्हतं. अदरवाईज मी बाबांना सांगितलं असतं की आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया. आणि काल मी तुला हेच सांगायचा प्रयत्न करत होते की बाबाही आम्हाला पार्टी देणार आहे, पण तू ऐकूनच घेत नव्हतास. एनिवेज, झालं ते चांगलंच झालं. जे पाहायचं होतं ते सगळ्यांनीच पाहिलंय, त्यामुळे आता तुझ्या बोलण्याला काहीच महत्व नाहीये. अरे असं कसं महत्व नाही? महत्व आहे. मी जे सांगतो. अच्छा, महत्व आहे. सोनिया परत गेली का गोव्याला? सोनियाचा काय संबंध आहे गायत्री? कमॉन यार. म्हणजे हे बघ, ती तिथे कशी आली मला खरंच माहित नाही, आणि ती गोव्याला वगैरे काय गेलेली नाही. ती काहीतरी आता मुंबईतच राहते म्हणे. क्या बात आहे, सगळी इन्फॉर्मेशन आहे तुझ्याकडे. अरे मग भेटत जा रोज तिला. हा, भेटून काय करू? अरे मैत्री वाढव ना. केवढी गॅप पडले तुमच्या दोघांमध्ये, 2 वर्ष. किती वाईट वाटत असेल ना तिला. गायत्री, नाव यू आर बीइंग जेलस. तू जळतीयस तिच्यावर. होय, हॅलो, मी जेलस वगैरे काही होत नाही. हा, आणि त्या मुलीसाठी तर अजिबात नाही. तुम्ही गोवा मुंबईच्या ट्रिप करा, बोटिंग करा, नाहीतर झिम्मा खेळा, मला काय करायचं. हे बघ गायत्री, तू कारण नसताना गैरसमज करू होय, नको. हॅलो, हा? तू प्लीज जरा गाडी फास्ट चालवशील का? मला उशीर होतोय. पण मला काय म्हणायचं गायत्री, हे बघ तू. प्लीज. रूठे 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 से लगते हो मेरे सनम, मेरे दिल की रानी हो तुम। झूठे 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 से लगते हो हर जाए तुम, नहीं सहारा तुम। रूठे 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 से लगते हो मेरे सनम, मेरे दिल। शिट यार, हे असं का होतं माझ्यासोबत? दरवेळी कुठेतरी काहीतरी जुळतंय असं वाटतं, आणि आणि सगळंच पिसकटून जातं. ए देवा,
तू का असे ट्विस्ट अँड टर्न्स देतोय माझ्या आयुष्यात? मग कशी झाली काल पार्टी? मस्त. कुठे गेला होता? ब्रॉडवे. वाव. अच्छा, तू कार्तिकला सांगितलं होतंस ना तुला नाही जमणार म्हणून? नाही. बिचारा वाट बघून निघून गेला असेल ना. ए, तो कुठे भेटणार होता? काही कळलं का तुला? तो त्याच रेस्टॉरंटमध्ये वाट बघत होता ज्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो. काय? म्हणजे कार्तिक आणि तुझी फॅमिली एकाच रेस्टॉरंट मध्ये होतात? वाव, व्हॉट अ कोइन्सिडन्स. बघितलंस, मनातल्या फिलिंग्स खऱ्या असतील तर आपल्याला हवी ती व्यक्ती अशा योगायोगाने आपल्याला भेटतेच. व्हेरी ट्रू. मग काय, कार्तिकने कीर्तने आणि फॅमिली सोबत मस्त पार्टी केली असणार आहे. हो. नाही, त्याने त्याच्या मैत्रिणीसोबत वेगळीच पार्टी केली. अरे यार, ये तो बहुत नाइंसाफी है. बाय द वे, ती मैत्रीण कोण होती? तुला काय करायचंय? काय करायचंय म्हणजे? हे बघ, जिच्यामुळे तुमचा प्लॅन कॅन्सल झाला ती कोण आहे हे आम्हाला कळायलाच हवं. हा, आज पार्टी मिस झाली, उद्या आणखी काही मिस होऊ शकेल. हे बघ, माझं मी बघेन. हे बघ, ही लव्ह स्टोरी जरी तुमच्या दोघांची असली ना तरी ती पूर्ण करण्याचं टार्गेट आमचं आहे. तो तुला आम्हाला सगळं सांगावंच लागेल. प्लीज, या विषयावर माझ्याशी काहीही बोलू नका. मला माझं कॉन्सन्ट्रेशन लूज नाही करायचं. हे बघ, डान्सवर कॉन्सन्ट्रेट करण्याच्या नादात कार्तिककडे दुर्लक्ष केलंस तर सगळंच बिघडेल. त्याचं काय? मला या विषयावर काहीही बोलायचं नाही. हॅलो. हॅलो अनु, मी गाडी चालवतोय. तुला ए हॅलो. हे बघ, तू विमान चालवत असशील ना तरी काही हरकत नाही, पण आधी तू काय माती खाल्ली ते सांग. कशाबद्दल बोलतेस तू? कसली माती? तुला ना स्वतःच्याच हाताने स्वतःची वाट लावायची सवय आहे. सगळं काही नीट चालू असताना उगाच काहीतरी शहाणपणा करतो आणि सगळं बिघडवून टाकतोस. अनु, तू कोणाबद्दल बोलतेस कळेल का मला? कशाबद्दल? तू नेहमी ज्या गोष्टीचा विचार करत असतोस ना तिच्याबद्दल बोलते मी. गायत्री बद्दल? येस. ती का चिडली तुझ्यावर? डोंट आस्क. यावेळी मी नाही, माझ्या नशिबाने माती खाल्ली. ऐक, मी गाडी चालवतोय, तुला नंतर फोन करतो. ए नाही, या नाही जमणार, मला आत्ताच सांग. अगं अशी काय करतेस? मी गाडी चालवत. हे बघ, तू गाडी बाजूला लाव, मला आत्ताच्या आता सगळं सांग प्लीज. आम्हा तिघांचं काय कनेक्शन आहे काय कळतच नाहीये. मी, हवालदार आणि गायत्री. काय झालं? हवालदाराने पकडलंय मला. तुला सांगितलं होतं, मी तुला नंतर फोन करतो. ओके, पण नक्की फोन कर, मी वाट बघते. ओके, चल बाय. ऑल राईट, बाय. हॅलो, बोला सर. आज कशी काय आठवण काढली? का माझी चौकशी करायचे आदेश वगैरे आहेत? काय कीर्तने, हा? अरे आणखीन किती लाजवणार आहेस? बरं, मी तुला एक आनंदाची बातमी देण्यासाठी फोन केलाय. मग बोला ना. अरे मला आतून अशी खबर मिळाली की लवकरच तुझं सस्पेन्शन मागे घेतलं जाणार आहे. लवकरच म्हणजे कधी? कारण सरकारी भाषेत लवकर म्हणजे महिनाही जाऊ शकतो, 4 महिने जाऊ शकतात, किती दिवस जाऊ शकतात. नाही, तू असतास तर हे नक्कीच झालं असतं, पण आता तू नाही आहेस म्हणजे काम वेळेत होणं शक्यच नाही, नाही का? सगळ्यांनी जर प्रामाणिकपणे काम केलं तर वेळेत होऊ शकतं सर. अरे म्हणजे तुझ्यासारखंच ना. पण ते कसं जमणार? का प्रत्येक जण कीर्तने बनू शकतो ना? होऊ शकतं, कारण कसं आहे ना कीर्तने, टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही ना.
तुझ्यासाठी पर्सनली माझ्या लेवलला जे काही करता येण्यासारखं होतं ते मी सगळं केलं. पण आता तुला पुन्हा ऑफिस मध्ये यायचं आहे. हा, सो बी रेडी. अरे त्या नंदकुमारनं ऑफिस मध्ये एवढी घाण करून ठेवली आहे ना, ती सगळी तुला साफ करायची आहे. येस सर, मी हातोडा घेऊन तयारच आहे असल्या बेकायदा गोष्टींवरती मारण्यासाठी. फक्त कधी मारायचं तेवढं सांगा. हा, त्यासाठी मला लीगल ऑर्डर मात्र हातात लागेल. अरे त्याची काळजी करू नकोस. तू यायच्या अगोदर सगळे ऑर्डर तयार ठेवतो. येस सर, त्या नंदकुमारची चिंता सोडून द्या तुम्ही, मी सगळं व्यवस्थित करतो ते. हा, पण कीर्तने यापुढे जरा सावधगिरी बाळग. काय प्रामाणिक असणं आणि धाडसी असणं ही खूप चांगली गोष्ट आहे, पण त्याचबरोबर सावधपणाही असला पाहिजे माणसाकडे. काय? हो, पटलंय मला. सावधगिरी बाळगली असती तर हे एवढं सगळं घडलं नसतं. आपण सावधगिरी बाळगणं याचा दुसरा अर्थ जर कॉम्प्रोमाइज करणं असेल किंवा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणं असेल तर ते मात्र मला जमणार नाही. न भले काही होऊन दे, माझ्यावर किती चिखलफेक दगडफेक झाली तरी चालेल, मी माझा प्रामाणिकपणा सोडू शकत नाही. अरे हा, म्हणूनच तर मी नेहमी म्हणत असतो ना, यू आर माय बेस्ट मॅन. पण जरा सावधगिरी बाळग बाबा. काय तू नसलास ना की पालिका मला अगदी अपंग झाल्यासारखी वाटते. काळजी करू नका सर, मी आलो की सगळ्या बेकायदेशीर गोष्टींनाच आपण अपंग करूया. बाय बाय.